त्यानंतर मी विनंती करतोय, ज्या भाषणासाठी आपण आतुरतेने इथे बसलात, वाट पाहतात, वर्दीतला माणूस, खरं तर या माणसाविषयी आपुलकी आहे, आपल्या सर्वांच्या मनामध्ये आपुलकी आहे, वर्दीविषयी देखील आपुलकी आहे. मी स्वतः देखील या वर्दीचा फॅन आहे, मी आवडतोय मला ही वर्दी. साहेब ज्यावेळी आले ना त्यावेळी अंगामध्ये पूर्ण शहारून अंग गेलं होतं. साहेबांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. साहेब तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहे या मुंबई शहरामध्ये. खरोखर मनापासून आपलं कौतुक आहे, आपलं खूप चांगलं छान काम या व्यवस्थेमध्ये आपण आहात. अतिशय शिक्षणाच्या जोरावर मान सन्मान मिळवता येतो याचं ज्वलंत आणि जातिवंत उदाहरण म्हणजे आपले विश्वास नांगरे पाटील साहेब. पुन्हा एकदा मी विनंती करतोय पाटील साहेबांना की पाटील साहेब आपण उपस्थित सर्व या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करत आहेत. विश्वास नांगरे पाटील साहेब. बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ यांच्या वतीनं अतिशय आगळावेगळा असा हस्ताक्षर स्पर्धेचा कार्यक्रम, त्याचं पारितोषिक वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय किशोरीताई, आमचे मित्र लोकमतचे संपादक श्री अतुल कुलकर्णी, सकाळचे संपादक, या संघाचे विश्वस्त श्री चौकेकर, श्री जीवन भोसले, त्यांचे सगळे सन्माननीय पदाधिकारी श्री दांगट, या ठिकाणी उपस्थित सगळे वृत्तपत्र विक्रेता संघाचे सदस्य आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी या हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, पारितोषिके पटकावली, ते सगळे स्पर्धक, विशेषतः सगळे चिमुरडे स्पर्धक, त्यांचा विशेष उल्लेख करावा वाटतो. अमृतातेही पैजा जिंके असली अशी आपली मराठी भाषा आणि मराठीचे संस्कार आपल्या सगळ्यांच्या वरती आहेत. लीळा चरित्रापासून संत पंत तंत कवींपासून वारकरी संप्रदायांपासून जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. विश्व बंधुत्वाची प्रेरणा देणारी ही मराठी भाषा, दुष्ट लोकांच्यातली दुष्ट प्रवृत्ती नष्ट करणारी ही मराठी भाषा, सन्मार्गाचा मार्ग दाखवणारी ही भाषा जे विचार असतात ते शब्द होतात, ते शब्द असतात, त्या शब्दांमधून कृती, ॲक्शन्स आपल्या अंगात येतात, त्यानंतर आपल्या त्या ज्या काही कृती असतात त्याच्या सवयी होतात. त्या सवयी ज्या चांगल्या सवयी असतील तर चांगलं चारित्र्य घडतं, वाईट सवयी असतील तर वाईट चारित्र्य घडतं आणि चारित्र्यावरती आपला भविष्यकाळ अवलंबून असतो. त्यामुळे जी जडणघडण आहे ती कशी होकारात्मक आणि रचनात्मक होईल यासाठी ही पायाभरणी आहे. म्हणजे जे पाटील साहेब आहेत, जे सेवानिवृत्त आहेत, 70च्या वर त्यांचं वय आहे, त्यांचा अक्षर बघून म्हणजे सकाळचे संपादक आणि मी पाहत होतो, म्हणजे हे टाईप केल्यावर सुद्धा असं इतकं सुंदर अक्षर येऊ शकत नाही आहे. आणि लहान लहान चिमुरड्यांची अक्षरं पाहून सुद्धा डोळ्याचं पारणं फिटलं म्हणतात ना, तशा पद्धतीची परिस्थिती झाली. वृत्तपत्र हे माध्यम आहे. माझ्या आयुष्यात मी कबूल करतो की मी 10वीला असताना रोज 2 पेपरची चोरी करायचो. 2 वर्तमानपत्रात 10वीचा अभ्यास यायचा आणि पेपर घ्यायला त्यावेळेला परवडायचं नाही, त्यामुळे वाचनालयात जायचो आणि वाचनालयात गेल्यानंतर ते लावलेले पेपर असायचे, त्यातले हळूच ब्लेडनं 10वीचा अभ्यास काढायचो आणि तो धडा जो काही असायचा तो माझ्या पुस्तकात स्टॅपलरनं लावायचो आणि अभ्यास करताना ते वेगळं पण माझ्या उत्तरात येत गेलं. आणि मी हे प्रामाणिकपणे सांगतो की तिथले जे ग्रंथप्रमुख होते, ग्रंथालय प्रमुख होते, त्यांना पूर्ण कल्पना होती की मी ही चोरी करतोय, पण त्यांनी माझी चोरी वर्षभरात कधीच पकडली नाही. माग भीक पण विद्या शिक, छडी लागे छमछम विद्या ही घमघम, शाळेच्या भिंतीवर असणाऱ्या त्या ओळी
अब्राहिम लिंकन यांनी शिक्षकांना लिहिलेलं पत्र की माझ्या मुलास हे शिकवा की प्रत्येक माणूस हा बदमाश असतो, ठीक आहे, पण प्रत्येक बदमाशागणी एक साधुचरित पुरुषोत्तम देखील असतो. सगळीच माणसं सत्यप्रिय नसतात, पण चांगले संस्कारी असतात. कष्टानं मिळवलेला एक छदाम या आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. माणसांनी निरखून त्यांना दाखवत हा ग्रंथवैभवाचं अद्भुत भांडार, डोंगर उतारावर उमलणारी फुलं, पक्षी, हे सगळं आता पुस्तकात टी व्हीवर तरी पाहायला मिळतंय की नाही मला माहीत नाही. कारण टी व्ही पाहायला सुद्धा आता आम्ही मुलांना आग्रह करतो की मोबाईल घेऊ नकोस, टी व्ही पहा. आणि टी व्हीवरती काय गोष्टी असतात मला माहीत नाही. माझा सर्वे एक वाचनात आला होता की 12वीचं शिक्षण होईतोपर्यंत आपण 20,000 तास इंटरनेटवरती आणि टी व्हीवरती घालवतो. आणि त्यात आपण साधारण 1,00,000 अश्लील पोर्नोग्राफिक मोबाईलवरती मुलांना 12वीपर्यंतच्या शिक्षणापर्यंत. त्यामुळे त्या मुलांच्यावर संस्कार कसे होणार हा प्रश्न आहे. समाज हा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो, तो डाळिंबासारखा बांधून ठेवावा लागतो. आणि ते बांधण्याचं काम आईच्या गर्भातनं सुरू होत असतं. मग शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये ती जडणघडण सुरू असते. आणि ही अक्षरांची जडणघडण जी आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो की माझं अक्षर मी जाणीवपूर्वक डेव्हलप केलं. म्हणजे मी त्याचा विकास केला. मी प्रॅक्टिस केली की मला त्या शब्दाबरोबर, अक्षराबरोबर लाईन्ससुद्धा कशा मारता येतील जेणेकरून माझा स्पीड. कारण UPSCची परीक्षा जी IAS, IPS, IFS, इन्कम टॅक्सचे सगळे मोठे प्रमुख अधिकारी, 30 प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्ट एकाच परीक्षेतनं मिळतात. ती 2,000 मार्कांची परीक्षा असते. आणि रोज 3-3 तासाचे 2 पेपर द्यावे लागतात. म्हणजे 300 मार्काचे पेपर असतात. एक दिवस तर 3 तास बसून एकच निबंध लिहायचा असतो. म्हणजे 200 मार्काचा निबंधाचा प्रश्न आहे. आपण परीक्षेमध्ये जनरली एक शब्द निबंधाचा प्रश्न असतो, पण एकाच विषयावरती 3 तास बसून 200 मार्कासाठी निबंधाचा प्रश्न लिहावा लागतो. त्यामुळे गाढा अभ्यास, शब्दांची लॉजिकल डेव्हलपमेंट, तार्किक मांडणी करणं, एकमेकांशी संबंध जपणं आणि त्यातनं मग तुमच्यातल्या अधिकाऱ्यांसाठी असणाऱ्या ज्या क्वालिटीज आहेत, गुणवैशिष्ट्य आहेत, ती त्या शब्दावर प्रतिबिंबित करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं वृत्तपत्र विक्रेता संघाच्या मुलांना, म्हणजे मला सांगायचं, अतुल कुलकर्णी साहेब म्हटले की तुम्ही या, त्या मुलांसाठी या. म्हणजे मी माझ्या बॅकग्राऊंड, मी इथं डिलाय रोडला त्या 30x30ची जी खोली असायची, तिथं 30 जण आमच्या गावाकडचे सगळे भाऊबंद, आमचे नांगरे घोडे, म्हणजे असे मिलच्या कामावरनं यायचे आणि घामाच्या ह्याच्यात झोपलेले असायचे. सुट्टीला यायचे गावाकडे, त्यावेळेला पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट आणि त्यावेळेला रेडिओ असायचा गळ्यात. आय रिमेंबर अशी परिस्थिती असायची. म्हणजे त्यावेळेला भारी वाटायचं, ते स्टिकर विकर असायचं. पण इथं आल्यानंतर त्यांची परिस्थिती बघायचो. आणि मग आपण जर अभ्यास केला नाही, आपण शेतकरी कुटुंबातले आहोत, इथं अभ्यास केला नाही तर मुंबईत 2 रूपं आहेत. एक अत्यंत वैभवी, दैपिप्यमान, झगझमाट असणारं रूप, जे आपण मरीन ड्राईव्ह, मलबार हिल, बँड्रा, खार इकडं बघतो. आणि एक गरिबीचं रूप आहे, मिल कामगारांचं रूप आहे की तिथं खूप वेदना आहेत. मग ते अभ्यास करा, कारण फ्रस्ट्रेशन यायचं ना. मी तर डिलाय रोडला राहण्याची सोय, कधी मग युनिव्हर्सिटी हॉस्टेलला राहण्याची सोय झाली नाही, तर सर्वंट क्वार्टरसुद्धा जे IAS IPSचे आहेत तिथं मी शोधलेले आहेत. आणि संध्याकाळी मग मरीन ड्राईव्हला गेल्यानंतर डोळ्यातनं पाणी यायचं की आपलं सिलेक्शन नाही झालं तर काय होईल. माझे वडील 4थी शिकलेले, पण ते मुंबईत असताना, दिल्लीत असताना मला न चुकता पोस्टकार्डनं पत्र पाठवायचे. कधी त्यांनी त्यांच्या अडचणी लिहिल्या नाहीत. त्यांनी 1.5 एकर जमीन विकली गावाकडची माझ्या भावाच्या आणि बहिणीच्या शिक्षणासाठी, पण कधी ते आम्हाला माहीत पण होऊ दिलं नाही. पण न चुकता त्यांची मोडीमध्ये सही असायची. मोडी त्यावेळेला ती, आणि आमचं व्यवस्थित चाललंय, आमची काळजी करू नको, तू अभ्यास कर. पण शेवटी न चुकता एक माझा म्हातारा बाप एक ओळ लिहायचा की भावड्या, मला गावाकडे प्रेमानं भावड्या म्हणतात, की भावड्या, माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं पाहायचं आहे. अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली, पण अशी किलिंग इन्स्टिंक्ट, जिद्द तयार करणारी, माझ्याकडे ऊर्जा देणारी एवढी मोठी ओळ मला सापडली नाही. म्हणून माझ्या त्या गावाकडच्या शेतकरी बापासाठी मला हे अभ्यास करायचं आहे. मग इथं आलो पत्र्याची पेटी घेऊन. आणि मग ज्यावेळेला फ्रस्ट्रेशन यायचं त्यावेळेला मग स्वप्न पाहायची.
आणि ती वास्तवात आणण्यासाठी मग रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची. मुट्ठी भर लेकर कुछ सपने भरकर जेबों में आशा है, दिल में है अरमान कहीं कुछ कर जाए कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. मी त्या मातीतला वृक्ष नाही की ज्याला नदीनं पाणी घातलेलं आहे. बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, तुम शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. ती इच्छाशक्ती असली ना, जिद्द असली आणि कष्ट करण्याची तयारी असली की मग तो आपला जो काही आयुष्याचा ब्लूप्रिंट असतो तो सहज शक्य असतो. इथं ज्या वेळेला मग हॉस्टेलला तर खूपच वाईट परिस्थिती, 12 रुपये 13 रुपयाला राईस प्लेट खाताना परेशान होऊन जायचं. ते पाणीच दिसायचं सगळं त्यातनं, करपलेल्या चपात्या. त्यामुळे आठवड्यातनं कधी नातेवाईक इथं जिकडे असायचं त्यांच्या घरी जाऊन जेवायला मिळते का हे आम्ही बघायचो. पण ते किती वेळा बघणार, म्हणजे दर आठवड्याला हा येतोय म्हटल्यावर नाक मुरडणारच स्वाभाविक आहे. म्हणजे माझ्या आत्ते बहिणी आत्ते भाऊ यांनी सगळ्यांनी सांभाळलं मला, नाही असं नाही आहे. पण किती वेळ मग ते ताणे मिळाले, अरे किती दिवस तू सेटल होणार, वडिलांची कधी शेती गावाकडे जाऊन कर. म्हणजे ताणे जे असतात कि इस दुनिया में इतने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है. तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको फेंकोगे, चुन चुन कर सोना बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. त्यामुळे जिद्द ठेवायची आहे. आपले आई वडील काय परिस्थिती असेल माहीत नाही आहे, पण आपल्या कष्टातून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडायचं आहे. आणि अक्षर तर तुमचं सुंदर आहेच आहे, त्याला फक्त बुद्धीची अजून जोड लावायची आहे. ते स्किल तर तुमचं आहेच आहे. त्यामुळे जे विजेते आहेत त्यांच्याकडे एक मोठी पुंजी जे म्हणतात ते आहे. तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणि आपण वृत्तपत्र विक्रेत्याचा मुलगा असलो तरी वृत्तपत्राचा संपादक होण्याचं स्वप्न पाहायचं आहे. अशा सगळ्यांना शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, अतिशय सुंदर मार्गदर्शन. स्वप्न नुसती पाहायची नाहीत तर त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आणि ते स्वप्न मिळवायचं. सर खरोखर मनापासून आपलं अभिनंदन.